वैभववाडी तालुक्यातील वेंगसर येथील अनिल बेळेकर यांनी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचं प्रचार गीत तयार केलंय। सध्या हे गीत सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय। आतापर्यंत लाखो दर्शकांनी हे गीत पाहिलं असून या गीताची चर्चा जोरदार सुरू आहे। सध्या देशभर लोकसभा निवडणुकीची जोरदार हवा सुरू आहे। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत। सध्या सोशल मीडिया प्रचाराचं मुख्य साधन बनलंय। या माध्यमातून वेगळे फोटो, व्हिडिओ, गाणी तयार करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। याच अनुषंगानं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचंही प्रचार गीत आलंय। हे प्रचार गीत दिग्दर्शक भिकाजी भुवड यांनी लिहिलं असून ते वैभववाडी तालुक्यातील अनिल बेळेकर या तरुणानं गायलंय। सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय। गेल्या 8 दिवसात 7 लाखांहून अधिक व्यक्तींनी हे गीत YouTubeवर पाहिलंय। विनायक राऊतांच्या प्रचार सभांमध्येही हे गीत आवर्जून लावलं जातंय। या गीतासह गीतकार आणि लेखक यांचंही सर्वत्र कौतुक होत आहे। पाहुयात नेमकं आहे तरी कसं हे गीत। रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये ठाकरे गटाचं झालं। उद्धव साहेब ठाकरे गटाचं नवीन चिन्ह आलं। विजयाचा उडवणार बाळ हाती घेऊन ही मशाल। 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 विनायक राऊत साहेब आमचे कोकणचे शिलेदार। कोकणचे शिलेदार आणि कोकणचे शिलेदार। त्यांचा विकास हाय दमदार आमचा मानाचा खासदार। मानाचा खासदार आमचा मानाचा खासदार। रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये ठाकरे गटाचं जाळं। रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये ठाकरे गटाचं जाळं। विजयाचा उडवणार बाळ हाती घेऊन ही मशाल। 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 गद्दारांशी लढायला आहे ठाकरे गटाची साथ। ठाकरे गटाची साथ आहे ठाकरे गटाची साथ। संकटाला करून मात होणार आमची जीत। होणार आमची जीत। होणार आमची जीत। उद्धव ठाकरे साहेबांची आहे विजयाची मशाल। उद्धव ठाकरे साहेबांची आहे विजयाची मशाल। विजयाचा उडवणार बाळ हाती घेऊन ही 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 मशाल। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।